सिन्नर तालुक्यातील शहा येथे कुऱ्हाड व कोयत्याने वार करत तरुणाचा खून केल्याची घटना शनिवारी दिनांक 26 रोजी सकाळी घडली. प्रवीण गोरक्षनाथ कादळकर असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आई विजया कादळकर यांच्या फिर्यादीवरून संशयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण गेल्या 2 वर्षापासून तडीपार प्रवीण कादळकर होता. शुक्रवारी रात्री तो घरी आला होता. शनिवारी सकाळी प्रवीणच्या घराच्या दरवाजावर काहीतरी फेकल्याचा आवाज आला. प्रवीणच्या आई-वडिलांनी बाहेर पाहिले असता गावातील सौरभ गोराणे, दिनेश गोराणे, वाळीबा गोराणे, शरद गोराणे, विजय गोराणे, सचिन बागल, राहुल बागल, अतुल गोराणे, आबा गोराणे, रवींद्र गोराणे, वैभव गोराणे, दगू साप्ते, गणेश सोनवणे, सर्जेराव गोराणे हातात कोयता, कुऱ्हाडी, लोखंडी रॉड, दांडके घेत उभे होते. प्रवीणच्या आई-वडिलांनी विचारले असता तुमचा मुलगा हा जास्त शहाणा झाला का? आम्हाला धमकी देतो असा दम दिला. संशयितांनी प्रवीणला मारहाण करत गंभीर जखमी केले. आई-वडिलांनी प्रवीणला तातडीने सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. वृत्तसंकलन रफिक सय्यद.